एसटी महामंडळात नोकरी करून आपल्या मुलांना उच्च शिक्षित बनवणे ही सोपी गोष्ट नाही। प्रतिकूल परिस्थितीमध्ये मोठा संघर्ष करत बाळासाहेब पालवे यांनी आपल्या अविनाश या मुलाला शिक्षण दिलं व अविनाशनं वडिलांच्या कष्टांचं सोनं करून दाखवलंय। अविनाशच्या या यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातच आनंद झालाय। नुकतीच 2023 साली झालेल्या UPSC मार्फत CAP परीक्षामध्ये 114 रँक मिळवून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये असिस्टंट कमांडंट पदी निवड झाली आहे। या निवडीबद्दल सुरुर्डी ग्रामस्थांकडून अविनाश पालवे यांचे जंगी स्वागत करण्यात आले। या सत्कार प्रसंगी उपस्थित भाजपाचे माजी आमदार भीमराव धोंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सविताताई गोल्हार, युवा नेते जयदत्त धस, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी नाकाडे, पंचायत समिती सदस्य रावसाहेब लोखंडे, माजी पंचायत समिती सदस्य अमोल चौधरी, सरपंच रोहिदास साबळे, सरपंच विकास पवार, तहसीलदार प्रमोद गायकवाड, माजी सरपंच अशोक गर्जे, एंटी गर्जे, सैनिक शेषराव गर्जे, विभाग नियंत्रक अजय मोरे, विभागीय वाहतूक अधिकारी राजकुमार दिवटे, गोरक्षनाथ नागरगोजे, धनंजय तरटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते। यावेळी अविनाश वडील बाळासाहेब पालवे व आई यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलंय। मी हे सांगू शकतो, मी सुरुडी गावचा रहिवासी असून मी मुळात पहिलं ट्रकवर काम केले, नंतर ST मध्ये फॉर्म भरल्यानंतर मी 2004ला ST मध्ये माझी कोल्हापूर जिल्ह्यात निवड झाली, राधानगरी डेपोला। आणि तिथे काम करत असताना इथं अविनाश दुसरीपर्यंत शिक्षण सुरुडी या गावी झालेलं आहे। आणि नंतर मग अविनाशला तिकडं तिसरीला राधानगरी जिल्हा परिषद शाळेला तिथं टाकलं आणि नंतर तिथून त्याचा प्रवास सुरू झाला। त्याचं शिक्षण राधानगरी हायस्कूलला 10वीपर्यंत, नंतर तिथून न्यू कॉलेज कोल्हापूर, नंतर त्याची पदवी MITला त्याचं सिलेक्शन झालं। मग आम्ही राहायला परत पुण्याला आलो अविनाशला घेऊन आणि तिथून हा प्रवास चालूच आहे असाच। ह्या यशाबद्दल माझे पूर्वज, भगवंताचा आशीर्वाद, आईवडिलांचा आशीर्वाद आणि सर्व ग्रामस्थांचे आशीर्वाद माझ्या याच्या पुण्याची पाठीमाग। ते म्हणजे कसरतच एक ती सध्याची परिस्थिती ड्रायव्हर लोकांची ST महामंडळात कसं माहिती आहे तुम्हाला, एकदम हलाखीची परिस्थिती, महामंडळाची हलाखीची परिस्थिती, त्याच्याहीपेक्षा आमचे उत्पन्न म्हणजे पगार एकदम 4 लेवलचेच पगार आहेत म्हणायचे त्याला। त्याच्यामुळे आमचं ही त्याच्यावर कसरत करावी लागते, कधी ओव्हर टाईम करणे, ह्या गोष्टी करून त्या सक्सेस झालं सगळं। खूप संघर्षातून आलो आहे आम्ही, खूप कमी पगारात दिवस काढले। ST महामंडळात कमी पगार असल्यामुळे थोडा आम्हाला संघर्ष करावा लागला सगळ्या गोष्टीला। त्यांना पाहिजे अशा सुखसोयी सुविधा त्यांना देता आल्या नाही, तरी पण त्या संघर्षाचं त्यांनी सोनं केलं। याच्याबद्दल मला अविनाशबद्दल अभिमान वाटतो, खूप आनंद होतोय, खूप आनंद। या प्रसंगी उपस्थित API शहादेव पालवे, नामदेव सारुख, तुकाराम राख, कैलास धोत्रे, पंचायत समिती सदस्य आशाताई गर्जे, नगरसेवक काकासाहेब कुत्तरवाडे, एकनाथ पवार, रंगनाथ सानप, सुधाकर गर्जे, तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सैनिक शेषराव गर्जे यांनी अथक परिश्रम घेतले। त्याबद्दल अविनाशचे वडील बाळासाहेब पालवे यांनी त्यांचा सत्कार केला। कार्यक्रमानंतर उपस्थित ग्रामस्थ व मान्यवर यांना पालवे परिवाराच्या वतीने चहा, पाणी, नाश्ता देण्यात आलाय। नमस्कार सर, माझं नाव अविनाश बाळू पालवे, मी आष्टी तालुक्यातील सुरुडी गावचा रहिवासी आहे। 2023 साली घेतल्या गेलेल्या UPSC मार्फत CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस या परीक्षेमध्ये माझे असिस्टंट कमांडंट या पोस्टवरती नियुक्ती झालेली आहे। दुसरीपर्यंत शिक्षण माझं गावातील शाळेमध्येच झालं। त्यानंतर वडील ST चालक असल्यामुळे कोल्हापूर येथे त्यांची बदली झाली। 12वीपर्यंत शिक्षण, प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे माझं कोल्हापूरला झालं। 7वीपर्यंत शिक्षण विद्यामंदिर राधानगरी आणि त्यानंतर 12वीचं 11वी-12वी शिक्षण द न्यू कॉलेज कोल्हापूर इथून मी केलं। त्यानंतर पुणे येथे MIT कॉलेजमध्ये माझी BTechला मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी निवड झाली। त्या 4 वर्षानंतर मी कॉग्निझंट एका MNCमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून 2 वर्ष काम केलं आणि काम करता करताच मी अभ्यासही साईड बाय साईड चालू ठेवला आणि त्याच्या फलस्वरूप मला हे आत्ताचं यश प्राप्त झालं असं मला वाटतं आहे। तीच खूप आनंद होतो आहे। सर्व नातेवाईक, सर्व गावकरी हे सर्व आनंदात आहेत आणि त्यांना बघूनही मला खूप छान वाटतं आहे। मी एकच गोष्ट सांगेल की स्वतःबद्दल प्रामाणिक राहा, स्वतःच्या मेहनतीवर, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा। अप्स अँड डाऊन येत राहतात आयुष्यामध्ये, परंतु डाऊन फेजमध्ये कसं सावरायचं हे एका योद्ध्याला माहीत असतं आणि
जो डाऊन फेस सावरतो तोच खरं मला वाटतं की यशस्वी होतो. कंटिन्युटी खूप महत्त्वाची आहे अभ्यास करताना आणि या गोष्टी नेहमी ठेवाव्या लागतात मनामध्ये, तर मला वाटतं यश मिळून जाईल.